माझी विनंती आहे, आता वेळ नका वाया घालू. श्वास श्वास पर कृष्ण भजी, वृद्धा सास ना कोय, ना जाने इस श्वास की आवन होय न होय. प्रत्येक क्षणाला देवाचं चिंतन करा, वेळ नका वाया घालू. महाराज, देवानं खूप सुंदर संधी तुम्हाला आणि मला दिली. तुम्हाला 24 तास दिलेले, त्यातले 23 तास तुम्ही काम करा, पण 1 तास तरी माझ्या देवाचं चिंतन करा. आणि कुठेही करा, कामामध्ये काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाची. म्हणून माझी विनंती दादा तुम्हाला, देवाला सुद्धा आपण आपल्या चिंतनाचा नवस केला पाहिजे. कशाचेही नवस करतात लोक महाराज. हे तरुण पोरं काही राजूरला पायी जाणारे पोरं आहे का महाराज? यांना बायकाच भेटे ना म्हणून बिना चपलेचे पळायला लागले. नवस बर, नवस कोणत्या देवाला करावं हे बी कळलं पाहिजेत ना. बिचारे मारुतीला नाराज होतात, अरे का देव ते ब्रह्मचारी ना ते तुम्हाला कशी बायको देईल. जर नवसच करायचं असेल तर भगवान शंकराकडे जा, त्या बाबाला PhD केलेली त्या विषयामध्ये. नवस कंटाळले महाराज, मला तर अवघड वाटतं. कसं होईल या पोरांचं. प्रत्येक गावात 400-400 500-500 तरुण पडू नये, लटकते रे ना रे. 10-10 एकरावाल्या मोसंबीवाल्या याचं बी काही ताळा नाही. 2-2 एकरवाल्या कोरडवाऊचा कार्यक्रम कसा होईल. आपलं बरं आहे, आपण सुटलो महाराज. ह्या दुष्काळामध्ये जर सापडलो असतो ना आपण सगळे, अवघड झालं असतं. आश्रम काढा म्हणते. आश्रम विठाल विठाल प्रत्येकानं देवाच्या तयारी करा. कुठेतरी तुमचा आणि माझा विश्वास कमी पडतोय. माझ्या गुरुजी मला शिकवताना एक वाक्य नेहमी सांगतात, पुरुषोत्तम, गाईचं शेण जर खाली पडलं तर ते माती घेऊन उठतं. महाराज काय घेऊन उठतं? गाईचं शेण जर खाली पडलं तर ते माती घेऊन उठतं. देवाचं चिंतन कधीच वाया जाऊ शकत नाही महाराज. कोणत्याही अवस्थेत करा तुम्ही. पेढा तुम्ही रडत रडत जरी खाल्ला तरी गोडच लागणार आहे. पेढा रागात जरी खाल्ला तरी गोडच लागणार आहे. आणि पेढा झोपीत जरी खाल्ला तरी कसा लागणार आहे? गोडच लागणार आहे महाराज. अरे पुतनेनं विष पाजलंय हो महाराज, दूध नाही. काय पाजलंय माया हो? विष. विष पाजणाऱ्या पुतनेला जर माझा जगाचा मालक सायुज्यता मुक्ती देतोय, शिशुपाळानं शिव्या द्यायला त्याची आत्मज्योत आपल्या शरीरामध्ये विलीन करून घेतोय. रावणानं काय पुरुषार्थ गाजवला होता? बायको पळवली होती रामाची. काय पळवली होती? मग रावणानं प्रभू रामचंद्राची पत्नी पळवली तरी पहिला मोक्ष विभीषणाला नाही, पहिला मोक्ष कोणाला आहे? मग बायको पळवणाऱ्याला जर मोक्ष देतोय, विष पाजणाऱ्याला जर सायुज्यता मुक्ती देतोय, शिव्या देणाऱ्याची आत्मज्योत आपल्या शरीरामध्ये विलीन करून घेतोय, तर तुमच्या आणि माझ्या जीवनाचं दुःख निवारण करायला उशीरच लागणार नाही. फक्त कुठंतरी तुम्ही चला आणि निश्चित विश्वास ठेवा. याद आएगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी. ऐसा विश्वास मन में जगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. काम करते चलो, नाम जपते चलो, हर समय कृष्ण का ध्यान करते चलो. कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. मग सगळ्या गोष्टी जर तुमच्या थांबल्या नाही तर देवाचं चिंतन का थांबवतात? 2021चा डिसेंबर महिन्यातली 7 तारीख आहे महाराज. आज कितवा महिना चालू हा? डिसेंबरची 7 तारीख. तरी सुद्धा 2024ची तयारी आतापासून सुरू केली आपण. पोरगी जन्माला आली की तिची 21 वर्षाची पॉलिसी काढणारे लोक आहे महाराज आपण. सोयाबीन काढली नाही तर गहू पेरायचे, हरभरा पेरायची तयारी करता. गाडी कोणती घ्यायची याची तयारी, बंगला कोणता बांधायचा याची तयारी. मग संसारातल्या सगळ्याच गोष्टीची जर तयारी करता तर मरणाची तयारी का करू नये माणसाला? तुम्ही म्हणसाल महाराज मरणाची काय तयारी? हो, जसं लग्नाची तयारी आहे, जसं शेती पिकवायची तयारी, जसं गाडी घेण्याची तयारी, जसं बंगला बांधण्याची तयारी आहे, तशी मरणाची सुद्धा तयारी आहे. आणि मरणाची तयारी एकच आहे, एक क्षण सुद्धा माझ्या भगवंताच्या चिंतना विना वाया न घालणं, ही देवाच्या तुमच्या मरणाची तयारी. परवा दिवशी गुरुजीने एक वाक्य सांगितलं, खूप सुंदर आहे. तुम्ही एखादं पाप केलं ना महाराज, तर नक्की माझा जगाचा मालक ते पाप तुम्हाला माफ करेल. कारण त्याचं माफ करणं स्वभावच आहे ना महाराज. तुम्ही जीवनातलं सगळ्यात मोठं पाप करा तरी देवाला तुमच्याविषयी दया येईल. पण वेळ असून जर देवाचं चिंतन तुम्ही जीवनामध्ये नाही केलं तर देवाला तुमच्याविषयी कधीच दया येणार नाही महाराज. वेळ असून जर तुम्ही परमार्थ नाही केला, वेळ असून जर तुम्ही चांगलं काम नाही केलं, वेळ असून जर तुम्ही देवाला मदत नाही केली तर निश्चित माझ्या जगाच्या मालकाला तुमची दया येणारच नाही.
म्हणून तुकोबराय जसा नवस करतात तसं तुम्ही नवस करा आजपासून की देवा आठवीन पाय हा माझा नवस रात्रानी दिवस कंटाळले होते माझे जगद्गुरु तुकोबराय देवाला म्हणू लागले देवा पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि जननी जठरे शयनम किती वेळा जन्म यावे नित्य भावे पचिती एक एक येऊनी कोटी कोटी फेरा मग लागे बारा पुरे पुरे आता नको तुझे याची सत्ता कंटाळले तुकोबराय देवासमोर हात जोडतात आणि देवाला सांगतात बहु सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून या आणि काळाची उडी सोडविना तेव्हा मायबाप म्हणून मायबाप कधीतरी देवाला विनंती करा. आणि एक सांगू का तुम्हाला, लक्ष देऊन ऐका. देवाने एकदा ठरवलं ना महाराज तुमचं रक्षण करायचं, मग जगातलं तुमचं कोणीही वाटोळं करायचा प्रयत्न करू द्या, कोणी तुमचं काही करू शकत नाही. पण ज्या दिवशी देव ठरवल तुमचं वाटोळं करायचं त्या दिवशी या जगाच्या पाठीवर तुम्हाला कोणीच वाचवणार नाही. बसणाऱ्या मंडळी एवढीच विनंती करेल, अख्खं जग तुमच्या विरोधात जाऊ द्या, फक्त देव तुमच्या विरोधात नाही गेला पाहिजे. ज्या दिवशी देव विरोधात जाईल त्या दिवशी कोण तुम्हाला वाचवणार आहे. रामायणातला एक गोड प्रसंग आहे. प्रभू रामचंद्राचं रावणाचं युद्ध चालू होतं, सायंकाळची वेळ. जगाचा मालक समुद्राच्या किनारी बसलेला आहे, भाल्यातला बाण काढला आणि बाणाला टोक लावत होते प्रभू रामचंद्र. थंडगार गरम तो बाण झाल्यानंतर, लाल बुंद बाण झाल्यानंतर तो बाण थंड व्हा म्हणून एका चिखलात घातलाय प्रभू रामचंद्राने. 10-5 मिनिटं झाले, चिखलातला बाण ज्यावेळेस प्रभू रामचंद्राने बाहेर काढला त्यावेळेस त्या बाणाला रक्त लागलेलं होतं. जगाच्या मालकाचं अंतकरण भरून आला, रे निश्चित माझ्याकडून काही ना काहीतरी पाप झालं. चिखलामध्ये हात घातला, एक रक्तानं माखलेलं बेंडूक होतं. त्या बेंडकाला प्रभू रामचंद्राने हातावर घेतलं. काय भाग्यवान बेंडूक असेल की ते जगाच्या मालकाच्या हातावर बसलं असेल. आणि त्या बेंडकाकडे पाहून जगाचा मालक रडायला लागला आणि रडता रडता त्या बेंडकाला म्हणतो, हे बेंडका, कारण नसताना ड्रॉ 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 करून अख्खं गाव जागा करतोस तू. आज एवढा मोठा आणीदार बांध तुझ्या पाठीत गेला, तो ओरडला का नाही? काय म्हणले प्रभू रामचंद्र? कारण नसताना ड्रॉ 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 करून अख्खं गाव जागा करतोस तू. आज एवढा मोठा आणीदार बांध तुझ्या पाठीत गेला, तो ओरडला का नाही? बेंडकाने जे उत्तर दिलं ते उत्तर घेऊन घरी जा, मी समजेल माझं कीर्तन सार्थक झालं. बेंडक रडायला लागलं. रडता रडता देवाला म्हणू लागलं, देवा, ज्याच्या नावाने हाक मारायची, ज्याच्या नावाने धावा करायचा, देवा तोच जर आज आम्हाला मारायला लागला तर धावा कोणाच्या नावाने करायची? मी तर कीर्तनाच्या माध्यमातून नेहमी हेच सांगतो, सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात जाऊ द्या, आम्हाला काहीच घेणं देणं नाही. आतापर्यंत कोणतं सरकार आमचं झालं म्हणून हे होणार आहे?
हे नुसतं गप्पा मारू शकतात की महाराज आम्ही कर्जमाफी केली. नाही नाही नाही, हे सगळं थोतांडे महाराज. या जगातली पहिली कर्जमाफी जर कोणी केली असेल तर ती माझ्या तुकोबरायाने केलेली आहे महाराज. दुष्काळ पडल्यानंतर सावकार होते माझे तुकोबराय, तुमच्यासारखे नाही पासंदा वाले हलकट सावकार नाही, तुकोबराय होते ते. दुष्काळ पडला दुर्गा देवी नावाचा, तर दुष्काळामध्ये लोकांना जी मदत केली होती, जो पैसा वाटला होता, तेवढ्या सर्व वाया घेतल्या आणि कुठं नेऊन टाकल्या? इंद्रायणी डोहामध्ये. म्हणून पहिली कर्जमाफी वारकरी संप्रदायानेच केलेली. आता लोक म्हणतात समान नागरिक कायदा झाला पाहिजे, हा कायदा झाला पाहिजे, तो कायदा. अरे समान नागरिक कायदा आम्हाला वारकऱ्याला काय गरज आहे? पहिला समान नागरिक कायदा माझ्या ज्ञानोबरांनी या महाराष्ट्रामध्ये केलाय 700 वर्षापूर्वी. मला यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणाची. तुम्ही जर पंढरपूरला गेले तर पहिलं दर्शन तुम्हाला चोखोबरायचं घ्यावं लागतं. कोणाचं घ्यावं लागतं? जातीला कोण होते मला सांगायची गरज नाही, कारण साधू हा जातीच्या पलीकडचा असतो महाराज. दुसरं दर्शन तुम्हाला नामदेवरायचं घ्यावं लागतं. पांडुरंगाच्या गाभाऱ्याच्या अगोदर एका माय माऊलीची समाधी हो, तिचं नाव कानोपात्रा. कोण आहे ती? एका वेश्येची मुलगी. लक्ष देऊन ऐका मायबाप कीर्तन. वेश्येच्या मुलीला जो संप्रदाय खांद्यावर घेऊन चालतो तो संप्रदाय जातीवाद करल तरी कसा महाराज? खटनट यावे शुद्ध होणी जावे, आणि असं कोण सांगतं माहितीये का? माईकवर नाही, दौंडी पिटी भावे चोखा मेळा. कोणी या आणि कधी या संप्रदायात काय मला तुमचा उद्धार करून घ्या. फक्त वाईट याचं वाटतं स्वामीजी, कधी कधी मला खंत आहे की या जगातील सगळ्यात सुंदर संप्रदाय आपला वारकरी संप्रदाय, तरी सुद्धा तो वारकरी संप्रदाय कधीच महाराष्ट्राच्या बाहेर गेला नाही. एक खंत आहे याचं कारण आताचे स्वामी महाराज, रविशंकरजी असेल, रामदेव बाबा असतील, हे काही मोठे जुगादीचे नाणे नाही, आताचे लेकर आहे महाराज. पण अख्ख्या जगामध्ये त्यांच्या शाखा आहे. हे काही लय पॉवरफुल आहे. ज्ञानोबराय एवढं तर कोणी मोठं नसलच ना महाराज. हे आताचे साधू पण तरी सुद्धा अख्ख्या देशामध्ये त्यांच्या शाखा आहे महाराज. वारकरी संप्रदाय महाराष्ट्राच्या बाहेर गेला नाही. काही लोक म्हणतील महाराज का गेला नाही? याचं कारण असं आहे महाराज, संप्रदाय महाराष्ट्राच्या बाहेर गेला नाही म्हणजे महाराष्ट्र संप्रदायाची किंमत कमी असं अजिबात नाही हो. तुम्ही जर जालन्याला बाजाराला गेले ना तर लक्ष देऊन ऐका माझी मंडळी, जालन्याला जर बाजाराला गेले तर खरं सांगा दुकानावर गर्दी कोणाच्या जास्त असते? सोनाराच्या का पाणीपुरीच्या? पाणीपुरीच्या दुकानावर खूप गर्दी असते. याचं कारण पाणीपुरी 10 रुपयाला 10 भेटते. सोनाराच्या दुकानात गर्दी कमी म्हणजे सोन्याचा भाव कमी नाहीये. 48,000 रुपये तोळा आहे महाराज. तसं 24 कॅरेट सोन्याचं दुकान म्हणजे माझा वारकरी संप्रदाय महाराज. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, ज्ञानोबराय तुकोबरायाने आपल्याला खूप चांगलं करून ठेवलं. आता आपल्याला कुठं जायची गरजच नाही. राजी याची कांता काय. आणि अजून एक आक्षेप आहे माझा, इथं कीर्तनकार मंडळी बरेचसे महाराज लोक 25 वर्ष आळंदीला राहतात स्वामीजी. ज्ञानोबरायच्या नगरीत पप्पा शिकतात, गायन शिकतात, हरिपाठ शिकतात, सगळं काही शिकतात. आणि शिक्षण झालं की फक्त 2च महिने वृंदावनला जातात. किती महिने? 2 महिने वृंदावनून तिकून आले की डायरेक्ट आळंदी काढूनच टाकतात स्वामीजी. ब्रज रसिक लावतात आणि यांना विचारतात महाराज तिकडं. कुत्रे सुद्धा हाल खात नाही यांची. यांना का मराठी बोलता येतं का? हिंदी तर बोलताच येत नाही. भागो भागो उंदीर आहे म्हणणारी जाती, याला काय हिंदी कळते? मी या मताचा महाराज आहे. ज्ञानोबरायानं तुम्हाला मोठं केलंय ना, जगता महाराष्ट्राच्या जीवावर, कथा करता महाराष्ट्रामध्ये, पैसे घेता महाराष्ट्राच्या लोक ऐकून, आणि वृंदावन लावण्याचं काय कारण? अरे आपली माय काम देणार असताना जर्सीचं दूध प्यायची गरज काय? म्हणून तर महाराजांचं प्रमाण आहे. तुम्ही म्हणसाल असं कसं म्हणता? हो, ही वस्तुस्थिती आहे. देशाचे पंतप्रधान असो का महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असो, 15 मिनिटाच्या वर भाषण झालं तर लोक चॅनल बदलतात, नाही तर टीव्ही बंद करून टाकतात. लोकांना माहिती आहे लबाडी. कीर्तनकाराने अर्धा तास नाही. अहो, ही कीर्तनाची वेळ नाही हो. मराठवाड्यामध्ये नाही, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 2 ते 4 ही कीर्तनाची वेळ कुठंच नाहीये महाराज. 2 ते 4 सुद्धा इथं बसायला जागा नाही. हा वारकरी संप्रदाय विषयी तुमच्या अंतकरणात असलेला विश्वास आहे. नाही तर महाराष्ट्रातल्या कोणत्याही पुढाऱ्याला तुम्ही बोलवा 2 ते 4 सभा ठेवा, लोक म्हणतील तूच कर, आम्ही येत बी नाही काही काम नाही. आता कापसाचे दिवस आहे, सध्या भिजवण्याचे दिवस. सगळं सोडून तुम्ही आज जे आलेले आहात ते ज्ञानोबराय तुकोबरायासाठी आलेले आहात. संप्रदायाचं वैभव आहे. म्हणून बसणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती, देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा मायबाप. उद्याचे दिवस तुमच्या आणि माझ्यासाठी खूप अवघड आहे. मला आनंद वाटतो इथं वयोवृद्ध लोकांपेक्षा तरुणांचं सहकार्य खूप चांगलं आहे आणि असलंच पाहिजेत महाराज. क्षेत्र कोणतंही असू द्या,
त्या त्या क्षेत्रामध्ये तरुणांना प्राधान्य द्या, कारण की 65 वर्षाच्या माणसाला पापच होत नाही तर पुण्य काय करणार आहे? बिघडणारी परिस्थिती म्हातारपणात नाहीये, तरुणपणी तरुण पोरं बिघडायला लागले. म्हणून तरुणांना माझी विनंती, पोरांनो, जीवनाचं सोनं करत असताना चांगलं जीवन जगा आणि मोठ्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा. हे बाबा, कोणाचेही कार्यकर्ते होऊन जीवनामध्ये वाया नका घालू जीवन तुमचं. तुम्हाला जर जीवनामध्ये मोठं व्हायचं असेल, तुमचं साध्य जर तुम्हाला जीवनामध्ये गाठायचं असेल, तर तुमच्या जीवनाचे आदर्श फक्त आणि फक्त महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराजच असले पाहिजेत. तुमच्या जीवनाचे आदर्श संभाजी महाराजच असले पाहिजेत, अहिल्याबाई होळकरच असल्या पाहिजेत, झाशीची राणी लक्ष्मीबाई ह्याच असल्या पाहिजेत. अरे, ज्यांनी वयाच्या 22व्या वर्षी तुमच्या आणि माझ्यासाठी गळ्यामध्ये फास घेतलाय, ते भगतसिंग तुमचे आदर्श असले पाहिजेत. पुढाऱ्यांचे आदर्श ठेवून जीवनामध्ये काय क्रांती करणार आहे तुम्ही? ज्यांनी देश लुटला ते तुमचं आणि माझं काय हित करणार आहे? बसणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती, म्हणून कार्य करत असताना चांगलं कार्य करा. तरुणांना माझी विनंती, पोरांनो, आता इथून पुढे नोकरीच्या भरोश्यावर लागू नका, कारण सरकारचा एक पेपर जर 4 वेळेस फुटतो तर ते करतात काय मला हेच कळत नाही महाराज. परवा दिवशी एका पोराने मला फोन केला, म्हणे, पुरुषोत्तम दादा, माझ्या आईनं लोकांच्या शेतात जाऊन मला 1200 रुपये दिले हो. मी 2 ठिकाणी फॉर्म भरला होता आरोग्य सेवकाचा, आणि गोंदिया जिल्ह्यात फॉर्म भरला. म्हणे, महाराज, माझ्याकडे पैसे नव्हते तर मी जनरल वार्ड मध्ये गेलो, दिवस रात्रभर गाडीत उभाच होतो. तिथं गेलो तर पैसे नव्हते म्हणून 2 वडापाव खाल्ले आणि प्लॅटफॉर्मवर झोपलो आणि पेपर द्यायला गेलो तर मला कळलं की पेपर फुटला महाराज. 15 ते 20 लाख मुलांनी फॉर्म भरलेले महाराज. किती? 15 ते 20 लाख पोरांनी एका ठिकाणी नाही, 2 ठिकाणी फॉर्म भरले. 15-20 लाख गुणिले 600 रुपये, पैसे किती झाले महाराज? जेवढा पगार तुम्हाला द्यायचा तेवढा अगोदरच तिजोरीत जमा करून घेतलाय सरकारने. काय झालं काही कळत नाही. आता सध्या सगळं वातावरण खराब झालंय हो महाराज. माझी विनंती आहे सरकारला सुद्धा, कधीतरी गोरगरिबांच्या लेकरांकडे बघा महाराज. 1 महिना झाला एसटी बंद आहे अण्णा, 1 महिना. जर एसटी महामंडळ सुरू असतं महाराज तर आळंदीत चालायला जागा नसती पुरली स्वामीजी, इतके लोक आले असते. आणि काय त्या बिचाऱ्यांची अपेक्षा आहे हो? 5-6 हजार रुपये मला वाढून द्यायचे, याच्यापेक्षा काय अपेक्षा आहे? अरे, 50 लोकांचा जीव घेऊन जर ते एवढे सुखरूप जातात महाराष्ट्रामध्ये, तुम्ही दररोज न्यूज चॅनल पहा, व्हॉट्सअप पहा, फेसबुक पहा, सगळ्या लोकांचे ऍक्सिडेंट दिसतात तुम्हाला. एसटीचा अपघात कुठं दिसत नाही महाराज. क्वचित 2-3 वर्षातून एखादा अपघात पाहायला भेटतो. मग आपल्या कुटुंबापेक्षा जर चांगला जीव लावून जर ते 50-100 लोकांचं इतकं सुंदर त्यांचा प्रवास करत असेल, तर त्या बिचाऱ्यांना अपेक्षाच काय तुमच्याकडून? 10-5 हजार रुपये वाढून दिले. काय तुमच्या बापाचं तर तुम्हाला का घरातून द्यायचं, का नागर धरायचा, का कोणाकोणी FD घ्यायची? काहीच नाही ना. सरकारच्या तिजोरीतलं काढायचं आणि गोरगरिबाईला द्यायचं, पण ते देणारच नाही महाराज. मी सांगू का तुम्हाला, त्यांची पॉलिसी ठरलेली, ते मोठेच राहणार आणि आपण असेच राहणार. आपल्या मोठे होऊ देणार नाही. आणि आपल्या जर प्रत्येकाच्या ढुंगाखाली गाड्या आल्या, प्रत्येकाचे जर बंगले झाले, त्यांच्या मागे फिरायला लागल ना कोणी, म्हणून ते आपल्याला मोठं होऊ देणार नाही. हे मी जे बोलतोय ही वस्तुस्थिती आहे महाराज, याच्यात काही खोटं नाही. तुम्ही सर्व या युगात जगणारे लोक आहे. संविधानानं मला स्वतंत्र विचार मांडण्याचा अधिकार दिलाय, म्हणून तुम्हाला जन्मसिद्ध हक्क आहेच. मी बोलणारच आहे. लबाड बोलायला लोकांना लाज वाटत नाही, तर खरं बोलायला आपण कीर्तनकारांनी काय लाजायचं महाराज? म्हणून माझी तरुणांना विनंती,